वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 408 विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस असे आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच 12वी, डिप्लोमा, BA, BSc, BCom आणि BBA उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचे नोटिफिकेशन कव्हर करू. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अवॉर्डेड नवरत्न स्टेटस. तर ही नवरत्न कंपनी आहे. Applications are invited for engagement of total 408 graduate apprentice, technician apprentice, trade apprentice under Apprentice Act 1961 for training at Trombay, Mumbai and Thal, Raigad district. Applications मागविण्यात आलेले आहेत. 408 पोस्ट अवेलेबल झालेले आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस तसंच ट्रेड अप्रेंटिसच्या जागा भरल्या जाणार आहेत. नंबर ऑफ पोस्ट इथे दिलेले आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी अकाउंट्स एक्झिक्युटिव्हची जागा आहे. तसेच सेक्रेटरियल असिस्टंटची पोस्ट आहे. त्याचप्रमाणे रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह HR ची पोस्ट आहे. तर अकाउंट्स एक्झिक्युटिव्हसाठी BCom, BBA ग्रॅज्युएशन विथ इकॉनॉमिक्स झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे सेक्रेटरियल असिस्टंट या पदासाठी एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस बेसिक इंग्लिश नॉलेज तुम्हाला येणं आवश्यक आहे. रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह HR या पदासाठी एनी ग्रॅज्युएटचं क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. कोणत्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस बेसिक इंग्लिश नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. अप्पर एज लिमिट 25 इयर्स दिलेली आहे. तुम्हाला 50% मार्क्स तुम्ही मिळवलेले असणं आवश्यक आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 12 मंथ्स आणि नंबर ऑफ ट्रेनीज टू बी एंगेज्ड टोटल 157 पोस्ट आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी डिप्लोमा केमिकल या पदासाठी डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. अप्पर एज लिमिट 25 इयर्स दिलेली आहे. तसेच 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 12 मंथ्स दिलेला आहे. टोटल पदं 115 अवेलेबल झालेली आहेत. ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट यामध्ये BSc विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. अपर एज लिमिट 25 इयर्स, 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 12 मंथ्स दिलेला आहे. नंबर ऑफ ट्रेनीज टू बी एंगेज्ड 104 जागा निघालेल्या आहेत अटेंडंट ऑपरेटरच्या. पुढची पोस्ट आहे बॉयलर अटेंडंट या पदासाठी 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच 10वीला सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय घेतलेले असणं आवश्यक आहे. अपर एज लिमिट 25 इयर्स, 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 24 मंथ्स दिलेला आहे. पुढची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन, 10वी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत विथ सायन्स अँड मॅथ्स. एज लिमिट 25 इयर्स, 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 24 मंथ्स आहे. हॉर्टिकल्चर असिस्टंट, 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांटसाठी BSc विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत विथ 50% मार्क्स. लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी BSc विथ केमिस्ट्री, फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत विथ 50% मार्क्स. मेडिकल लॅबोरेटरी या पदासाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. 15 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. इम्पॉर्टंट नोट इथे दिलेली आहे. द कंपनी शॅल हॅव नो ऑब्लिगेशन टू गिव्ह रेग्युलर एम्प्लॉयमेंट टू अप्रेंटिस. रिझर्वेशन पोझिशन, शासकीय नियमाप्रमाणे कास्ट वाईज रिझर्वेशन देखील मिळणार आहे. एज रिलॅक्सेशन देखील देण्यात आलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. स्टायपेंड, शासकीय नियमाप्रमाणे स्टायपेंड मिळणार आहे. ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी 7,000 रुपये पर मंथ. त्याचप्रमाणे डिप्लोमा होल्डर, टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिग्री अप्रेंटिस पदासाठी 9,000 रुपये पर मंथ स्टायपेंड दिलं जाणार आहे. पोस्टिंग ऑफ ट्रेनिंग, द अप्रेंटिस शॅल बी प्रोव्हाइडेड ट्रेनिंग ॲट ट्रॉम्बे,
Mumbai and Thal, Raigad district as per company's requirement. मोड ऑफ सिलेक्शन, जे विद्यार्थी अप्लाय करतील त्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेजनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे. Candidates who reside within 50 kilometers of respective units are encouraged to apply. Preference will be given to candidates residing in the local areas within 50 kilometers. जे विद्यार्थी युनिटच्या 50 किलोमीटर एरियामध्ये राहतात त्या विद्यार्थ्यांना एनकरेज केलं जात आहे, त्यांनी अप्लाय करायचं आहे. जे विद्यार्थी युनिटच्या 50 किलोमीटरच्या एरियामध्ये राहतात त्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स दिला जाणार आहे. After successful completion of document verification and successful contract approval of apprenticeship on the respective portal, only then they will be appointed as apprentice trainee. 7 days period will be given to the trainee for joining. The apprentice is expected to join on the given date, failing which his her candidature may stand cancelled. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रुव्हल ऑफ अप्रेंटिस, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट अप्रुव्हल होणार आहे. कॉन्ट्रॅक्टवर कॅन्डिडेट्सनी साईन करायची आहे आणि त्यानंतर अप्रेंटिस ट्रेनिंग म्हणून अपॉइंटमेंट दिली जाईल. 7 दिवसाच्या आत कॅन्डिडेट्सनी जॉईन होणं आवश्यक आहे. अदर फॅसिलिटी, युनिफॉर्म अँड सेफ्टी इक्विपमेंट विल प्रोव्हाइड बाय राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. तुम्हाला युनिफॉर्म मिळणार आहे, तसेच सेफ्टी इक्विपमेंट देखील मिळणार आहेत, म्हणजे सुरक्षेची साधनं देखील मिळणार आहेत. रजिस्ट्रेशन पोर्टल इथे दिलेले आहेत. या पोर्टलवरती जाऊन विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. वेबसाईटला व्हिजिट करायची आहे, त्यानंतर रिक्रुटमेंट आणि एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये वाचून घ्यायची आहे, सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स समजून घ्यायच्या आहे. त्यानंतर आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. आय एक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन असेल, त्या अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी काही स्कॅन कॉपीज तयार करून ठेवायच्या आहेत. पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ इन जेपीजी और जेपीईजी फॉर्मॅट, नॉट मोर दॅन, इथे साईज सुद्धा दिलेली आहे. सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे, त्याची साईज देखील इथे दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सेव्ह आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रिंट बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपला जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. ही प्रिंट विद्यार्थ्यांनी एका फाईलला व्यवस्थित लावून ठेवायची आहे, कारण ही प्रिंट तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या आहेत. 24/10/2023 ला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 7/11/2023 ही शेवटची तारीख आहे. अदर रिक्वायरमेंट्स इथे दिलेल्या आहेत. लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुमच्याकडे असावा, त्याचप्रमाणे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट, चेकबुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. द स्टायपेंड विल बी डिपॉझिटेड इन द सेम अकाउंट ओनली, तर तुमच्या या अकाउंटमध्ये स्टायपेंड डिपॉझिट होईल. मार्कशीट्स, पासिंग सर्टिफिकेट इन द क्वालिफाईंग एक्झामिनेशन, तुमच्या सगळ्या मार्कशीट्स आणि पासिंग सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचे आहेत. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ते घेऊन जायचे आहेत. विद्यार्थ्यांकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. इन केस ऑफ सिलेक्शन फॉर अप्रेंटिस इन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, the candidates shall be required to bring the following original certificates along with attested photocopies as documentary proof at the time of reporting. सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी खालील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे आहेत, त्याचप्रमाणे त्याच्या झेरॉक्स कॉपीज देखील घेऊन जायच्या आहेत. एक सेट हा ओरिजिनल डॉक्युमेंटचा असेल आणि 2 सेट हे झेरॉक्स कॉपीजचे असतील. यामध्ये लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुमच्याकडे असावा, त्याचप्रमाणे 10वीचं सर्टिफिकेट, इतर सर्टिफिकेट्स, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. इन केस ऑफ कॅन्डिडेट्स नॉट हॅव्हिंग बायोलॉजी इन देअर ग्रॅज्युएशन डिग्री बट हॅव्हिंग ओनली झिओलॉजी और ओनली बॉटनी मे अप्लाय ॲज ग्रॅज्युएट अप्रेंटिस इन एरिया ट्रेनिंग मेन्शन इन टेबल ए फॉर अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटरियल असिस्टंट अँड रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह HR. ह्या पदांसाठी ग्रॅज्युएशनमध्ये जर बायोलॉजी हा सब्जेक्ट घेतलेला नसेल आणि जिओलॉजी किंवा बॉटनी हा सब्जेक्ट घेतलेला असेल तर तुम्ही ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अप्लाय करू शकता. परत एकदा त्यांनी महत्त्वाची नोट इथे दिलेली आहे की राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे जे
ट्रॉम्बे मुंबई येथे युनिट आहे, तसेच थाल रायगड डिस्ट्रिक्ट या ठिकाणी जे युनिट आहेत, त्या युनिटच्या 50 किलोमीटरच्या आत जे विद्यार्थी राहतात, त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डिस्टन्स लर्निंग मोडनी शिक्षण घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही. The medical certificate in the given format will only be accepted. मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वेबसाईटवर दिलेला आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये मेडिकल सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांनी ते सबमिट करायचं आहे. The intimation of reporting for document verification will be given through email and the same should be checked in the spam as well as in the important mails. विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ईमेलद्वारे कळवलं जाणार आहे. Candidates have to apply for any one discipline only as per their eligibility. कॅन्डिडेट्सनी आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फक्त एकाच ट्रेडसाठी, एकाच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. पोस्टाने कोणतेही डॉक्युमेंट्स पाठवायचे नाहीत. ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल्ड ऑन द वेबसाईट ऑफ RCF विल बी कन्सिडर्ड. तर वेबसाईटवरती जाऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीची जी लिंक आहे ती वेबसाईटवर अवेलेबल आहे. तसेच ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. याशिवाय विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील तर इथे ईमेल ॲड्रेस देखील दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. नवरत्न कंपनी आहे, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत, त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.